श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2066व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष शुद्ध प्रतिपदा, रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 8/2/1997 बैठक क्रमांक 205 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 53। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। धर्म म्हटलं की त्यात अनेक पंथ असतात व त्या पंथांना अनेक उपपंथ असतात, परंतु दुर्दैवाने आज प्रत्येक पंथातील उपपंथांमध्ये मतभेद दिसून येतात व त्यामुळे सर्वत्र यादवी निर्माण झालेली दिसून येते। यादवी सुरू झाली की सामान्य माणसं त्यात भरडली जातात व त्यांचे सुखी जीवन नष्ट होते व त्यांच्या वाट्याला फार त्रास येतो। तुम्ही श्रेष्ठ की आम्ही श्रेष्ठ, तुमचा मार्ग चुकीचा व आमचा मार्ग योग्य आहे, अशा तऱ्हेचे सतत मतभेद मनात येत राहिल्याने कोणालाही पूर्णत्व येऊ शकत नाही। आपण सर्व भारतीय एक असलो तरी आपसात खूप मतभेद आहेत। पदोपदी आपसातील मतभेद दिसून येतात। हे सर्व वृथा अभिमानाने घडत असते। वृथा अभिमानाने मनुष्य तामसी बनत असतो। या सर्वांचा परिणाम धर्मावर व पर्यायाने देशाच्या प्रगतीवर घडत असतो। त्यातून हल्ली स्त्रियांना धर्माचा अभिमान राहिलेला दिसून येत नाही। त्या नोकरी करायला लागल्यापासून घराचे घरपण राहिलेले नाही। समाजात सर्व गोष्टींचा हव्यास लागलेला दिसून येतो। स्त्रियांचे त्या नोकरी करायला लागल्यापासून पुरुषांचे वर्चस्व कमी होत चालले आहे। सर्व वर्णीयांनी आपले मूळ कर्म सोडल्याने समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। बुद्धिजीवी वर्ग राजसत्तेपासून दूर गेला आहे। हे असे घडायला नको होते। धर्म कायम सजीव आहे व तो कायम एकच आहे। धर्म आचरण करण्याची पद्धत वेगवेगळी वाटत असली तरी मूळ धर्म एकच आहे व तो या भूमीवर आकाशात सूर्य व चंद्र असेपर्यंत कायम टिकून राहणार आहे। सध्याची अवस्था चिंताजनक वाटत असली तरी भगवंत येथे अवतार घेऊन संत पुरुषांच्या रूपात येऊन ही अवस्था निश्चित बदलून टाकतीलच। येथे हे अनादी काळापासून चालत आलेले आहे। येथे सिद्ध पुरुषांना वयाच्या 7 ते 10 वर्षांपर्यंत ईश्वरी शक्तीची अनुभूती येत असते। ही अनुभूती सिद्ध पुरुषांना ज्यांच्या मार्फत मिळते त्यांना सिद्धांत अवधूत असे म्हणतात। सिद्ध पुरुषांच्या कार्यामुळे अनेक जीवांचा उद्धार होत असतो। ईश्वरी शक्ती अशा प्रकारे नाना रूपे घेऊन येथे वेळोवेळी येऊन कार्य करीत असते। भगवान विष्णू, लक्ष्मी, शिवपार्वती इत्यादी रूपे सुद्धा याच शक्तीची आहेत। त्यांचा जास्त शोध घेता येत नाही। सामान्य माणसांनी फक्त योग्य गुरूंचा अनुग्रह घ्यावा। त्यांचेच 2 शब्द ऐकून ते आचरणात आणावेत। नामस्मरण करावे। योग्य दर्जाचे गुरुच फक्त शिष्याचे संशय नाहीसे करू शकतात व ते गुरु शिष्याच्या आयुष्यातून कधीही नाहीसे होत नसतात, तर जन्मोजन्मी ते त्याला जीवनात आधारच देत असतात। आपल्या धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे येथे जन्माला येणारा प्रत्येक जीव हा मूळ ब्राह्मणवर्णीयच होता। ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारी व धर्माप्रमाणे सदाचरण करणारी निष्कलंक व्यक्ती। परंतु ज्या ब्राह्मण व्यक्तींनी पुढे धर्माप्रमाणे आचरण करणे सोडून दिले आहे व आचार विचाराने भ्रष्ट झाले आहेत, त्या व्यक्तीपासून क्षत्रिय वैश्य निर्माण झाले आहेत। शूद्र मात्र संयोगाने निर्माण झाले आहेत। पूर्वी राजे लोक अनेक स्त्रिया बाळगत असत व पुढे त्यांचेपासून झालेल्या संततीला शूद्र म्हणून संबोधले गेले। भगवंताने त्याची सेवा करणाऱ्यांना, धर्माचरण करणाऱ्यांना जवळ केले आहे। ब्राह्मणाने जप तप केले की ते पुण्य इतर 3 वर्णांना मिळते। धर्म सांभाळण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी ब्राह्मणांवर येऊन पडली आहे। त्यामुळे त्यांनी उत्तम धर्माचरण करणे आवश्यकच झाले आहे।
अशा धर्माचरण करणाऱ्या व्यक्तींनी त्रिकाळ स्नान संध्या करणे आवश्यक आहे व त्यांनी गायत्रीचीही आराधना करणे आवश्यक आहे. गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री ही देवी नसून सूर्यदेवतेचे रूप आहे. याचाच अर्थ असा की गायत्रीची उपासना करणे म्हणजे सूर्योपासनाच करण्यासारखे असते. गायत्री मंत्र हा खरे म्हणायला सोपा वाटला असला तरी शास्त्रोक्त पद्धतीने उच्चारण्यासाठी खूप श्रम पडतात व मनुष्याला अखेरीस खूप दम लागतो व त्याचे हातातील माळही खाली पडते. गायत्री मंत्र हा एक प्रकारे वेदमंत्रच असल्याने त्याचे उच्चारण फक्त ब्राह्मण वर्णीयांनीच करावे. स्त्रियांनी याचे उच्चारण करू नये. गायत्री देवी ही सकाळी कमलनयनी कमलासिनी असते, तर मध्यान्नी वृषभासनी आणि सायंकाळी मृगासनी असते. जे ब्राह्मण त्रिकाल स्नान करतात ते त्याप्रमाणे प्रातःसंध्या, मध्यान्ह संध्या व सायं संध्या करून गायत्रीची उपासना करीत असतात. ही फार श्रेष्ठ उपासना मानली जाते व त्यामुळे उपासकाचे दुर्गुण तसेच इतर दोषही नाहीसे होत असतात. थर्मामीटरमध्ये जसा ताप समजतो तसेच या उपासनेचे तेज साधकाच्या मुखावर दिसत असते. परमार्थामध्ये व्यक्तीच्या कर्माप्रमाणे त्या व्यक्तीत आकृती दिसत असते. पाण्यात पाणी जसे मिसळते तसे आपण सर्वांनी तपश्चर्या कर्मकांड करून देवात मिसळले पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः प्रथम देव व्हावे व नंतर देवाला पाहावे. हे सर्व साधकाचे पूर्वकर्म चांगले असेल तर लवकर शक्य होत असते. ज्यांचे पूर्वकर्म दूषित असते त्यांना दुःखच अनुभवावे लागते. भोग हे भोगावेच लागतात व त्यासाठी शरीर हे माध्यम आहे. आईवडिलांचे गुणदोष प्रत्येक व्यक्तीमध्ये येतच असतात. ज्यांना देव होता येत नाही त्यांनी देवत्व आलेल्या व्यक्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. त्यामुळे या साधकाच्या भावना वासना कमी होत जातात व तपश्चर्येची आकृती हळूहळू त्याचे देहात दिसू लागते. मंदिराचे बाबतीतही तसेच असते. मंदिरातील मूर्ती हे साधन आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर तेथे चैतन्य प्रगट होते व चैतन्य प्रकट झाल्यावर तेथे सुष्ट शक्ती वास करू लागते. जोपर्यंत मूर्तीत चैतन्य प्रगट होत नाही तोपर्यंत मंदिरात दुष्ट शक्तीच वास करीत असते. चैतन्य प्रकट झाल्यावर तेथे जी सुष्ट शक्ती निर्माण होते ती पुढील पिढ्यांना सदैव चिदानंद देऊन जीवनात आधार देत असते. आपण श्री दत्त क्षेत्रामध्ये जे श्री दत्तात्रयांचे मंदिर बांधणार आहोत तेही याच प्रकारचे असणार आहे. ते साधेसुधे मंदिर निश्चितच नसेल. तुम्ही सर्व भक्त जेव्हा बाहेर या कार्याची माहिती सांगता तेव्हा तेथे बांधण्यात येणाऱ्या मंदिराचे वैशिष्ट्यही जरूर सांगा. समाजात केवळ मंदिरे बांधून पोटार्थी उत्पन्न निर्माण करणारे खूप आहेत, हेही तुम्हाला सांगता यायला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.